टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध असलेली श्रीदेवी आंगणेवाडीची भराडी देवीची यात्रा 22 तारखेला होते आणि या यात्रेचं कशा पद्धतीने नियोजन केले जाणार आहे ते सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वरूपपूर्ण अग्रवाल साहेब। काय सांगाल, कशा पद्धतीने यावर्षीचं नियोजन केलेलं आहे, किती पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे? आता मी अंगणेवाडी भराडी देवीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। जवळपास 55 अधिकारी आणि 450 पोलीस अंमलदार आणि त्यासोबत जवळपास 150 होमगार्ड आमच्याकडे बंदोबस्ताला राहणार आहेत। त्यामध्ये जवळपास 100 पोलीस अंमलदार आणि 20 अधिकारी ते आम्हाला कोकण रेंजमधून मिळालेले आहेत। चांगल्या प्रकारे नियोजन आमचे पोलीस अधिकाऱ्यांच्या चालू आहेत। कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटना या यात्रेमध्ये होऊ नये आणि सर्व भाविकांना चांगल्या वातावरणात, सुरक्षित वातावरणात यात्रेचा आनंद घेता येईल त्यासाठी आमची चांगली प्रकारे तयारी चालू आहे। यावर्षी कुठल्याही प्रकारच्या पिक पॉकेटिंग किंवा चेन स्नॅचिंग असा प्रकार होऊ नये त्यासाठी पण आम्ही वेगळे प्लेन क्लोथमध्ये आम्ही पथक नेमलेले आहेत। तसेच जे CCTV कॅमेरे आणि हँडीकॅम मंदिर प्रशासनातर्फे आणि पोलीस प्रशासनातर्फे लावण्यात आलेले आहेत त्यांचा पण फीड आमचे पोलीस कंट्रोल रूममध्ये आम्ही घेण्याचे मंदिर प्रशासनाला सूचना दिलेली आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आमची पोलीसची नजर सर्व ठिकाणी राहणार आहे। यावर्षी कोण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे कोण येणार आहेत, काय यादी आपल्याकडे आली आहे? आमच्या मंदिर प्रशासनाशी बोलणे झाले, त्यांचे सर्व कार्यालयांशी संपर्क चालू आहेत। अजूनपर्यंत आम्हाला कोणाचा अधिकृत प्रोग्राम आलेला नाही आहे। दरवर्षी अंगणवाडीत एक प्रकार होतो, म्हणजे लहान मुलं हरवण्याचा वगैरे प्रकार होतो, त्यासाठी कशा पद्धतीनं पोलीस कंट्रोल कार्यरत असतात? यासाठी आम्ही यावेळी काय केले, आमचं एक पोलीस कंट्रोल रूम येथे राहतो, जे आपला मंदिरचे परिसर आहे त्याचे जवळपास 50 मीटर अंतरावर आहे। तसेच यावेळी 3-4 ठिकाणी आम्ही पोलीस मदत केंद्र आम्ही लावणार आहोत आणि त्या ठिकाणी PA सिस्टमची व्यवस्था राहणार आहे। कुठल्याही प्रकारची अशा घटना रिपोर्ट झाली तात्काळ त्यामध्ये PA सिस्टमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करून त्यामध्ये मदत केली जाणार आहे। तसेच कुठल्याही प्रकारच्या कोणासोबत काही घटना घडली त्यांनी तात्काळ 112 नंबरला कॉल करण्याचे आवाहन पण मी पोलीस प्रशासनातर्फे करत आहे। अगदी शेवटी मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांना कशा पद्धतीने आवाहन करणार आपण? सर्वांनी चांगल्या वातावरणात यात्रेचा आनंद घ्यावा। पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन आपले सर्व मदतीसाठी आहेत। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहेत। नक्कीच, तर बघताय आपण कशा पद्धतीने ही यात्रा होणार आहे ती सुरळीतपणे पार पडावी यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन हे कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अमित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, आंगणेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।